बस काय दिले बघा. तुमचा आन्सर टिक करा तुमच्या ह्याच्यामध्ये सांगू नका. बघा की तुमचं अंडरस्टँडिंग बघायचंय मला. The weight of object measured in coal mine at depth H1, then at sea level at height, then at sea level of height H2, lastly at the top of mountain of height H3. W1, W2 and W3 respectively the weight आहे. Which one of the following relation is correct? Okay. आता हे प्रॉब्लेम फार इझी आहेत. फक्त रिप्रेझेंट करतो मी लगेच कळावं म्हणून. बघा त्यांनी काय म्हणलंय की पहिल्यांदा दिलंय H1 कुठं आहे? माइन ऑफ डेप्थ H1 म्हटलंय. म्हणजे H1 कुठं तर खाली आहे आणि H1 ला W1 आहे. ऍट सी लेवल ऑफ हाईट H2. सी लेवल बसून हाईट H2 म्हणायचं काय माहित नाही मला, म्हणून जरा जवळ म्हणतो H2. एवढ्या H2 ला सी लेवल बसून W2 आहे. अँड H3 कुठं आहे? माउंटन वर H3 W. मग एवढंच आपल्याला माहित आहे की W1 इज अ लेस दॅन W2 कमी असतं अँड W3 ऑल्सो लेस दॅन व्हॉट W2. डेप्थला कमी असते, हाईटला कमी असते. बरोबर आहे ना? मग कुठलं ऑप्शन बरोबर आहे यातला तुम्ही टिक केला? हे डी ऑप्शन बरोबर आहे. W1 लेस दॅन W2 अँड ग्रेटर दॅन व्हॉट W3. ओके अंडरस्टूड. म्हणजेच W2 ग्रेटर आहे हे ऑप्शन W3 पेक्षा. कळालं एव्हरीवन?